आज तर सकाळी सकाळीच पाणी रमकवलं. तर काय म्हणता बोट्या, विंकीकडे आलो तर त्याच्या जेवण चालू होतं. त्याच्या जेवण करत थोडा वाटवा. त्याच्या जेवण वगैरे झालं ना सीधा चौकाकडे जावासाठी निघाले. दुकानामध्ये आलो तर इकडे परसाद वाटत होते बोट्टे लोक. मग दुकानातून निघालून तळ्याकर फिरवले जावं. एवढ्यातच घोरपड दिसली. नामाग या नाल्याजवळ बसून गाडीवर. मग तेवढ्यातच एका गाडीवाल्याच्या कांडच झाला. एका गाडीवाल्याची चेनच पडून गेली अर्ध्या रस्त्यावर. मग वेच झालं की आपण तेच. मग आपल्या पार्टनर घरी गाडी सुधारायचं दुकान होतं. मग सामान वगैरे आणलं आणि मग आपण कामामध्ये लागलो. गाडी वगैरे झाली सुधारून, पैसे वगैरे मागले. मग आपण तिकडे तळ्याकर जावासाठी निघालो. आपल्याला घासगडवर बी जावायचं होता. एका बोट्याच्या पायीच्यानं नाही झाला, कारण त्याचीच गाडी होती, ती वेगळी होती. असा एक चमूर आहे त्याची गँग. पहिले जाऊन म्हणलं ना मग वेळेवर धोकाच देऊन टाकला. त्याच्यासाठी आपण आता तळ्याकडे चालून फिरावं. यायच्याही गाडीला काही झालं तर काही पेट्रोल वगैरे संपला असेल. को क्या भैया, एका जणाची तर गाडी सुधरवून दिलो ना, आता का तुमची सुधरावची आहे. मग गाडीभर रोडावर बसलून थोडा वेळ. इकडे पोट्टे लोक मोबाईल इचकत होते. इकडे पाणी देत असतील तर त्याच्या पाईपच फुटला. आता इकडे नाकच सात्या पाय. त्या डोंगरामध्ये सात्या बी नको राहू, वारलाच पाहिजे. मग आपल्याला 100 वर्षाची हड्डी भेटूनच बंटी याला नवीन सायकल घेतलं. सायकलचं उद्घाटन तर करावले लागलं. मग आम्ही टायराखाली लिंबू नाही भेटला तर बाटलीना उद्घाटन केलं सायकली. मग घराकडे जाण्यासाठी निघालो. आजसाठी इतकाच बोट्टे भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.